नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सध्या झी मराठीवरील तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणाचं प्रेम यशस्वी होणार तर कोणाचा खोटारडेपणा उघड पडणार? चला तर मग जाणून घेऊया तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये येणाऱ्या जबरदस्त ट्विस्ट आणि टर्न्सबद्दल. सावळ्याची जणू सावली मालिकेत सध्या अत्यंत थरारक वळण पाहायला मिळत आहे. रतनच्या लग्नात ओवीचा भीषण अपघात होणार असतो, मात्र सावली वेळेत पोहोचून तिला मृत्यूच्या दाढेतून वाचवणार आहे. विशेष म्हणजे एका ठिकाणी असून सारंग आणि सावली यांची भेट होऊ शकत नाही. दरम्यान सारंग ओवी आणि सुशेलाला घेऊन परत असताना पोलीस त्याला अडवतात आणि रतनची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पैसे जप्त करून त्याला गावाबाहेर काढतात. यातून पोलिसांचे रतनशी असलेले साटेलोटे समोर येणार आहे. सुशीलला न्याय मिळवून देण्यासाठी सारंग पुन्हा गावात येतो, पण या दरम्यान गुंड ओवीच्या मागे लागतात. यात सावली तिचं रक्षण करणार आहे. यामुळे दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण होणार आहे. आता सारंग जेव्हा ओवीला न्यायला येईल तेव्हा तो आणि सावली समोरासमोर येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लक्ष्मी निवास मालिकेमध्ये भावनाच्या बाळाच्या जीवावर बेतणारा प्रसंग घडणार आहे. आजी भावनाच्या बाळाचा स्वीकार केल्याचं नाटक करते, पण तिचे खरं रूप रेणुकाच्या लक्षात येणार आहे. दुसरीकडे जयंत आणि जान्हवी लॉंग ड्राईव्हवर गेल्यावर जयंत तिला लग्नासाठी प्रपोज करतो. घरामध्ये नीलांबरी एक भयानक कट रचते. ती भावनाच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या बदलते, ज्यामुळे आजीला धक्का बसलाय. बाजारात विनोदला बघून जयंती घाबरगुंडी उडते, तर भावना आणि सिद्धूमध्ये रोमॅन्टिक क्षण पाहायला मिळतील. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा भावनाच्या बाळाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. सोबतच जान्हवी जयंतचा प्रस्ताव स्वीकारणार का याची प्रेक्षकांना प्रतीक्षा असणार आहे. बिनदोघातील तुटेना या मालिकेत सध्या कौटुंबिक तणाव शिगेला पोचला आहे. अधीरा मंदाकिनीसमोर गुडघे टेकून माफी मागते, जे पाहून संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे. तर दुसरीकडे समर रोपांनी भरलेला टेम्पो वाचून स्वानंदीची प्रतिमा जपतो. समरचा हा मदतीचा स्वभाव आणि त्याचा पेहराव पाहून स्वानंदी त्याच्या प्रेमात पडणार आहे. त्यांच्यातील ही वाढती जवळकी कथेला एक रोमॅन्टिक वळणावर घेऊन जाणार आहे. तर कमळी मालिकेने पुन्हा एकदा कमळीने घरात आपले स्थान निर्माण केले असून अन्नपूर्णाने रागिनी आणि कमळीला शिक्षा केली आहे. कमळीला जेव्हा कळते की पत्रामागे ऋषीचा हात आहे, तेव्हा तिचा संताप होणार आहे. त्यातच ऋषी तिला आपल्या प्रेमाची कबुली देतो. दुसरीकडे अन्नपूर्णा आजी आणि नयनतारा त्या दोघींचे लग्न ठरवतात. कमळी आपण अन्नपूर्णा आजीची खरी नात नसल्याचं सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, पण परिस्थितीनुसार ती लग्नाला होकार देणार आहे. हे ऐकून अनिकाला मोठा धक्का बसून ती आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे. या संकटामुळे कमळी आणि ऋषीचे लग्न पार पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर तारिणी मालिकेत खांडेकर कुटुंबात मोठी सून म्हणून तारिणीने आता घराची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. ती ईशाकडून कामे करून घेण्यापासून ते सर्वांना शिस्त लावण्यापर्यंत कडक पावले उचलत आहे. कौशिक तिला पूर्ण पाठिंबा करत आहे. दरम्यान युवराजला ब्लॅकमेल करून कोणीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न करते. युवराज कौशिकचे पैसे चोरतो आणि तारिणी त्याला रंगेहात पकडते. यावरून पद्मिनी आणि तारिणीमध्ये वाद होतात. संतापलेला युवराज पेलसेरच्या घरी जाऊन थैथयाट करतो आणि तारिणीने माफी मागितल्याशिवाय घरी परतणार नाही अशी अट घालतो. आता काय असेल तारिणीचं पुढचं पाऊल? तर तुला जपणार आहे मालिकेत अंबिका आणि मीरा खोट्या अथर्वाच्या वागणुकीमुळे प्रचंड गोंधळलेल्या आहेत.